आणि याच संदर्भातली महत्त्वाची बातमी ती म्हणजे ससून रुग्णालयातील कर्मचारी चौकशीच्या भीतीपोटी पळालेत। रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी गायब असल्याची माहिती समोर येते। पुणे पोलिसांच्या टीम आरोपीच्या शोधात आहेत, तर डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी याला त्याने मदत केली असल्याची माहिती समोर येते। ससून रुग्णालयातील कर्मचारी चौकशीच्या भीतीपोटी पळालेत। रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी गायब असल्याची माहिती समोर येते। तर पुणे पोलिसांची टीम या आरोपीच्या शोधात आहे आणि जे अटकेतले डॉक्टर आहेत, डॉक्टर आरोपी आहेत अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी याला त्याने मदत केली असल्याची माहिती मिळते। तर ससून रुग्णालयातील रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी चौकशीच्या भीतीपोटी पळून गेलाय। पुणे पोलिसांची एक टीम आरोपीच्या शोधात आहे आणि आपल्याला ताब्यात घेतील या भीतीने तो पळून गेल्याची माहिती समोर येते। आणि जे अटकेतील डॉक्टर आरोपी आहेत, ससूनचे जे डॉक्टर सध्या अटकेत आहेत अजय तावरे आणि श्रीहरी याला त्याने मदत केली होती अशी माहिती मिळते। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, ससून रुग्णालयातील कर्मचारी चौकशीच्या भीतीपोटी पळाला असल्याची माहिती समोर येते, या संदर्भात अधिकचा तपशील। बरोबर आहे। खरं तर पुणे पोलिसांनी जो आहे तो सगळ्याच बाबतीत जो आहे तो सापळा त्यांचा आवळलेला पाहायला मिळतोय आणि काल ससूनमधून 2-3 लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून जी माहिती मिळते त्या अनुषंगाने इतर आरोपींचा शोध पुणे पोलीस घेत आहेत आणि आपल्यापर्यंत पोहोचतील पोलीस या भीतीने ससून रुग्णालयातील एक कर्मचारी जो आहे तो सध्या पळून गेल्याची माहिती मिळते आणि यासाठी पुणे गुन्हे शाखेचे काही लोक या व्यक्तीच्या पाठीमागे आहेत, मार्गावरती आहेत। त्याला शोधण्याचा प्रयत्न जो आहे ते पुणे पोलीस सध्या करतायत। पुणे पोलीस अधिकृतरित्या याबाबत स्पष्टता देत नाहीयेत, परंतु हा कर्मचारी जो आहे तो काल रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती जी आहे ती मिळते। कारण का त्याला अटक होणार होती, त्याला पुणे पोलीस ताब्यात घेणार होते आणि हा सगळा रक्ताचा नमुना जो बदलला गेला यामध्ये फेरफार करण्यात गेली, त्यामध्ये याचा देखील काहीसा सहभाग जो आहे तो पुणे पोलिसांना या अटकेत असलेल्या आरोपींच्या माध्यमातून मिळाला होता। त्यामुळे पुणे पोलीस जे आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचणार होते। पुणे पोलीस पोहोचायच्या आधीच जो आहे तो पळून गेलेला आहे, परंतु पुणे पोलिसांची एक टीम जी आहे ती त्याच्या सध्या मार्गावर असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून मिळते। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।